आज या ठिकाणी आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय शिक्षक वृंद, ज्यांना मी रेकॉर्डवर घेऊ इच्छित नाही, आणि माझे सर्व शाळेतले चिमुकले विद्यार्थी, बरं झालं तुम्ही लहान आहे, नाही तर तुम्ही माझ्या सत्काराला आले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केला असता. तसं काही होणार नाही, कारण तुमचं प्रेम या ठिकाणी माझ्यासोबत आहे. मी वारंवार सांगत आलो आहे की गावचा विषय आहे, गावने मला जबाबदारी दिली आहे. मी काही कोणावर उपकार केले नाही किंवा मी काही वेगळं असं काम केलेलं नाही. तुम्ही माझ्यावरची जबाबदारी सोपवली आहे. ते कर्तव्य पार पाडणं हे माझं काम आहे. त्या कर्तव्यातून या ठिकाणी जातो आहे. त्या कर्तव्यातून जात असताना अडचणी येत असतात, संघर्षाला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे कुठेही खचून न जाण्याची प्रेरणा मला तुमच्याकडनं मिळत असते. तुम्ही इथं 4-2 लोक, 10-5 लोक, 5-50 लोक जेवढे कोणी आहात, तुम्ही माझ्यासाठी एवढा संघर्ष करतात, माझ्यासाठी झटतात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार, काळजातून धन्यवाद व्यक्त करतो. ज्यावेळी मी कुठं जेलात जातो, तुरुंगात जातो, आरसूलला जातो, त्यावेळेस मला कर्मचारी विचारतात की बाबा तुम्ही लढतायत पण लोक कुठे आहेत. पण मी त्यांना म्हणतो की आज येणार नाही, आज मी एकटा निघालोय, पण हजारोचा कापीला व्हायला जास्त वेळ लागणार नाही, आणि त्या दिशेने या ठिकाणी आपण आता वाटचाल आणि आमच्या स्वागत सत्कारासाठी या ठिकाणी आपण तयारी केली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः विद्यार्थ्यांना एकच या ठिकाणी सांगतो की आपण अभ्यास करायचा आहे, अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचंय, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. हीच एक जिद्द ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या शिक्षकांकडनं आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. शिक्षकांवर मी काही बोलू इच्छित नाही, कारण बिचारे ते अडचणीत सापडले, इकडं आर आहे, इकडं विहीर आहे, त्यांना ना इकडं येता येते ना तिकडं जाता येते. त्यांचं कर्तव्य मात्र ते व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. आमच्यामुळे जर शिक्षक बांधवांना काही त्रास झाला असेल, त्यांचा देखील या ठिकाणी मी क्षमा मागतो, व तसेच आपल्या सर्वांच्या परवानगीनं आपली सर्वांची रजा घेतो आणि सदैव आपल्यासाठी सेवेत तत्पर राहील एवढंच या ठिकाणी सांगतो.